तुमच्यासोबत असं कधी घडलंय का की उत्साहाच्या भरात किंवा विश्वासात तुम्ही कुणाला तुमच्या मनातली एक गोष्ट किंवा योजना सांगून टाकता आणि नंतर तीच गोष्ट किंवा युक्ती तुमच्या विरोधात वापरल्या गेली असेल? कधी लोकांची ईर्ष्या तर कधी वाईट नजर लागणे, कारण कोणतंही असो, वेळोवेळी असंच दिसून येतं की लोकांसोबत काही शेअर करणं म्हणजे आपल्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्याच्या हाती देणं असतं. आजच्या या जगात एक समजदार माणूस नेहमी त्याचं तोंड बंद ठेवतो. यामागचं कारण तो कमकुवत किंवा दुबळा आहे असं नसून त्याला माहिती असतं की दुसऱ्याला खास गोष्टी किंवा आपल्या योजना किंवा कमजोरी सांगितल्यावर त्याचं काय नुकसान होऊ शकतं. अगदी चाणक्य नीतीपासून ते खूप साऱ्या लोकांच्या अनुभवातून हेच दिसून आलेलं आहे की काही गोष्टी या नेहमी गुप्तच ठेवायला हव्यात. आज आपण या व्हिडिओमधून अशाच 7 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही कधीही कुणालाही सांगू नयेत. यामुळे तुम्ही सुखी तर राहालच, पण त्यासोबतच तुमच्या यशात कुणीच रुकावट आणू शकणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, तुमच्या भविष्याबद्दलचे प्लॅन्स. तुमच्या भविष्यातल्या योजना, तुमची ध्येये ह्या तुमच्या आयुष्यातल्या खूप महत्वाच्या गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही कोणतंही ध्येय ठरवाल आणि त्या दिशेने कार्यरत झालेले असाल तर ती ध्येये पूर्ण होण्याआधीच कुणालाही सांगू नका. का सांगू नये? तर यामागे 2 कारणं आहेत. एक तर लोकांची नजर लागते, म्हणजेच त्यांच्या मनात मत्सर किंवा द्वेष निर्माण होतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जाणून बुजून किंवा नकळतपणे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. एवढंच नाही तर अगदी तुमची कल्पना जशी आला तशी चोरून ते स्वतःच त्यावर काम करू लागतात. नंबर 2, तुमचं उत्पन्न. तुम्ही किती कमावता, तुमचा पगार किती आहे किंवा तुमच्या व्यवसायातून तुमचा किती फायदा होतो काय नाही, याविषयी कुणालाच सांगू नका. का सांगू नये? तर जर तुमचं हे उत्पन्न कमी असेल तर लोक तुम्हाला कमी लेखतील, आणि जर जास्त असेल तर त्यांच्या मनात परत मत्सर निर्माण होईल आणि यामुळे तुमच्या नात्यामध्ये अंतर निर्माण होईल आणि काही जण विनाकारण तुमच्याकडे पैशांची मदत मागायला येतील. यापेक्षा लोकांना कुतूहलातच राहू द्या. नंबर 3, तुमची भीती. सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती ही वाटतच असते, पण तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टींना कुणासमोरही उघड करू नका. का सांगू नये? तर भीती ही तुमची सर्वात मोठी कमजोरी असते. जेव्हा तुम्ही तुमची भीती कुणाला सांगता तेव्हा तुम्ही त्यांच्या हातात तुम्हाला नियंत्रित करण्याची शक्ती देता. तुमचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात येईल आणि ते तुम्हाला भावनिक दृष्ट्या ब्लॅकमेल देखील करतील. काही लोक या गोष्टी गुप्तपणे लक्षात ठेवून नंतर त्याचा गैरफायदाही घेतील. नंबर 4, तुमची गुपिते. तुमच्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टी असतील, काही अशा गोष्टी ज्यांना कुणाशी शेअर केल्यावर तुम्हाला धोका होऊ शकतो, अशी गुपिते कुणाशीही शेअर करूच नका. का? तर आचार्य चाणक्य एका ठिकाणी असं सांगतात, तुमचे रहस्य दुसऱ्यांना सांगणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणे होय. आजचा मित्र उद्या शत्रू बनू शकतो आणि तेव्हा तो तुमच्या रहस्यांना तुमच्याच विरोधात वापरूही शकतो. नंबर 5, तुमचे संघर्ष. काही उच्चभ्रू आणि नशीबवान लोकांच्या आयुष्यात स्ट्रगल्स ही नसतातच, पण इतर तुमच्या आमच्यासारखे लोक असतात ज्यांना साध्या गोष्टींसाठी देखील खूप कठीण परिस्थितीतून जावं लागतं. तुम्ही किती संघर्ष करत आहात किंवा किती त्रासात आहात हे सतत लोकांना सांगत बसू नका. आता हे का सांगू नये? तर लोक तुमच्या समोर पूर्ण सहानुभूती दाखवतील, पण यातील बहुसंख्य लोक फक्त सहानुभूती दाखवण्याचा दिखावाच करतील आणि आतून तुमच्या दुःखाची मजा घेतील किंवा तुम्हाला एक कमजोर व्यक्ती म्हणून पाहतील. तुमचा संघर्ष हा तुमचा स्वतःचा आहे. हा लढा तुम्ही कशा प्रकारे देता याला कुणीच ॲप्रिशिएट करणार नाही. नंबर 6, तुमची कमजोरी. देवाने सगळ्यांना सारखंच बनवलेलं नाहीये. कुणात काहीतरी जास्त असतं तर कुणात काही कमी असते. जर तुम्हाला तुमच्यात काही कमी आहे किंवा कोणती कमजोरी आहे हे माहीत असेल तर ते तुमच्या पुरतच असू द्या.
ते उघडपणे कुणालाच सांगत बसू नका. का सांगू नये? तर ज्याप्रमाणे तुमच्या भीतीचा गैरफायदा होतो, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या कमजोरीचाही गैरवापर होऊ शकतो. लोक तुम्हाला त्याच गोष्टीवरून चिडवतील, कमी लेखतील किंवा महत्वाच्या क्षणी तुम्हाला मागे खेचतील. नंबर 7, तुमचे पुढचे मोठे पाऊल. तुमच्या आयुष्यात तुम्ही मोठी योजना आखलेली असेल किंवा तुम्ही काय करणार आहात हे ठरवलेलं असेल, तर ते कुणालाही सांगू नका. असं का? तर याचं उत्तर एका वाक्यात आहे: शांततेत मेहनत करा आणि तुमच्या यशाला आवाज करू द्या. जेव्हा तुम्ही अचानक काहीतरी मोठं करून दाखवता, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्या यशाची किंमत ही जास्त असते. धन्यवाद मित्रहो.